लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। यवतमाळ महाविकास आघाडीची पहिली सभा 2 तरुण आमदारांनी गाजवली। उबाटा गटाचे उमेदवार संजय देशमुख यांच्या नामांकन सभेला हजारो जनसमुदाय उपस्थित। भारतीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता घोषित केल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले। संपूर्ण भारतासह महाराष्ट्रामध्ये सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक राजकीय पक्षाने आपले उमेदवार घोषित केले। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे संजय उत्तमराव देशमुख यांना उमेदवारी घोषित झाल्याने संपूर्ण वातावरण ढवळून निघालं। त्याच अनुषंगाने दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी समता मैदान यवतमाळ येथे महाविकास आघाडीच्या वतीनं एका जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांनी केलेले धडाकेबाज भाषणाने हजारो उपस्थित जनसमुदायाची मने जिंकली। महाविकास आघाडीचे उमेदवार अर्थात उद्धव बाळासाहेब गटाचे संजय उत्तमराव देशमुख यांच्या मशाल या निवडणूक निशाणीचे बटन दाबून तुमच्या मनातला खासदार 3 लाखाच्या मताधिक्याने निवडून आणा, त्यामुळे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा चेहरा बदलून जाईल, असे रोहित पवार म्हणाले। विरोधकांच्या 400 पार या वाक्याचा समाचार घेत विरोधकांना करा आर पार, परंतु अगली बार फक्त संजय देशमुख खासदार, असे म्हणताच आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचे प्रचंड टाळ्यांच्या गडगडामध्ये उपस्थित जनसमुदायाने स्वागत केलं। दोन्ही तरुण आमदाराने धडाकेबाज भाषणाने यवतमाळची पहिलीच प्रचार सभा गाजली। या सभेला काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, डॉक्टर आमदार वजाहत मिर्झा, डॉक्टर मोहम्मद नदीम, शेख जिया, तेहसीन खान, महिला आघाडीच्या शिल्पा सरकुंडे, शिवसेना उबाटा गटाचे लोकसभेचे उमेदवार संजय उत्तमराव देशमुख, जिल्हा अध्यक्ष शिंदे, माजी आमदार बाळासाहेब मांगुळकर, ज्येष्ठ नेते रंगराव काळे, रवी बहादुरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे फाजा बेग, वर्षाताई निकम, संभाजी ब्रिगेडचे सुधीर देशमुख इत्यादींची या सभेला प्रमुख उपस्थिती होती। महाराजांची भूमिका काय होती? त्यांनी सामान्य लोकांना विश्वासात घेतलं, निष्ठेसाठी लढले, लोकांसाठी लढले। असं म्हणलं जातं त्यांच्याकडे 900 प्रामाणिक आणि निष्ठावंत मावळे होते, पण एवढी कमी संख्या असताना सुद्धा त्यांनी ब्रिटिश सारख्या बलाढ्य शक्तीला हरवलं। हा इतिहास या भागामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीच्या सर्व लोकांना एकत्रित केलं आणि अख्ख्या जगाला दाखवून दिलं की स्वराज्य काय असतं। आणि हे जे महान व्यक्ती होऊन गेले त्यांची एक खासियत आहे। थोडं बसून घ्या, थोडं बसून घ्या। बसतील सगळे बसतील। आपल्याला गद्दाराने बसवायचं, हे उभे राहिले तरी चालतील। आज देशात वातावरण बदलत आहे, परिवर्तनाचे वारे व्हायला लागलेले आहेत आणि मला ही खात्री पटलेली आहे, गेले 2-2.5 वर्ष जे काही मी महाराष्ट्रात पाहत आहे, प्रत्येक कानाकोपऱ्यात पाहत आहे, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जे पाहत आहे की जो बदल घडणार आहे, तो बदल घडवण्यामध्ये सगळ्यात अग्रेसर राज्य जे राहील तो आपला महाराष्ट्र राहील, आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र कधी अन्याय सहन करत नाही। मी प्रेसच्या काही लोकांना विनंती करेन की आपण कॅमेरा सेट करून थोडं बसून जा, म्हणजे मागे पण लोकांना दिसू शकेल। मोबाईल फोनवाल्यांना विनंती, जरा बसून घ्या प्लीज। दिसतंय का आता मी? ठीक आहे, बसून घ्या। माझा आवाज येतो ना सगळीकडे? ठीक आहे। परवाकडेच आम्ही दिल्लीत होतो, आपल्या इंडिया आघाडीची दिल्लीत सभा होती आणि दिल्लीतली सभा ही काही प्रचाराची सभा नव्हती, निवडणुकीची सभा नव्हती,
पण तिथे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. एवढ्या उन्हामध्ये आपण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आपण आलेले आहात. एवढ्या उन्हाच्या याच्यामध्ये आपल्या शरीरामधून घामाच्या धारा वाहून आल्या. मित्र, मी तुम्हाला या शाश्वती देतो की जेवढा तुम्ही माझ्यासाठी घाम गाळाल, या यवतमाळ वाशिमचं भाग्य संजय देशमुख पलटवल्याशिवाय राहणार नाही. मित्र, आपल्या सर्वांना माहित हा शेतकऱ्याचा जिल्हा, हे गरीब सामान्य आदिवासाचा जिल्हा, हा गरीब सामान्य बंजारा समाजाचा जिल्हा, हा ओबीसीचा जिल्हा, याच्यामध्ये राहणारे आमचे अल्पभूधारक शेतकरी. परंतु आज आमच्या शेतकऱ्याचे काय हाल आहे? अरे 11,000चा कापूस 7,000वर आला, 6,000चा सोयाबीन 4,000वर आलं. परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 11,000 रुपये देण्याचं भाव देण्याचं काम माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केलं. आमच्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी एका थंबवर देण्याचं काम त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी केलेलं आहे. मित्र, आघाडी झालेली आहे. माझी आपल्या सर्व बंधूंना विनंती आहे की आपलं हे एक मत या यवतमाळ वाशिमचं भाग्य पलटवणार आहे. हे आपलं एक अमूल्य मत माझ्यावर विश्वास ठेवून, या आघाडीवर विश्वास ठेवून मशाल या चिन्हाचं बटन तुम्हाला दाबायचं आहे आणि निश्चितपणे या भागाचा विकास करण्याच्या संदर्भात मी सदैव तत्पर या ठिकाणी राहणार आहे. मित्र, आपल्याला माहित आहे तरुण बेरोजगाराचे हाल आहे, शेतकऱ्याचे हाल आहे, छोटे छोटे व्यापारी आहे, त्यांना सुद्धा जीएसटी लागू केलेली आहे. व्यापारी सुद्धा संकटात आले आहे, मोठमोठे मॉल निर्माण झालेले आहे. आमचा रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ठोले, यवतमाळ.